तर बघूया ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी संघटनांनी राज्यभर सभांचा धडाका लावलाय। मात्र सभेदरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकरांनी एका मंचावरती येणं टाळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भुजबळ आंबेडकरांमध्ये काही बिनसलं तर नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला। जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे। त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। एकीकडे जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाची भूमिका घेतली, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांनी राज्यभर एल्गार सभांचा धडाका लावला। विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंना थेट आव्हान दिलं होतं। तसंच राज्यात आजवर झालेल्या काही ओबीसी एल्गार सभांमधून त्यांनी जरांगेंवर बोचरी टीका केली होती, तर जरांगेंनी भुजबळांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं। विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ही ओबीसी महासभेच्या मंचावर हजेरी लावत असल्याचं चित्र आहे। मात्र हे दोन्ही नेते एकाच वेळी मंचावर येण्याचं टाळत असल्याचं पाहायला मिळतंय। बुधवारी धाराशिवमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता घणाघाती टीका केली। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला। कुठला पक्ष आरक्षणवादी आहे याची टेस्ट मी आपल्याला असताना सांगितली, त्याचा निकष मी आपल्याला असताना सांगितला की जो पक्ष 12, 13, 15 ओबीसी उमेदवार देईल तोच आपला पक्ष आणि तोच आरक्षणवादी आहे आणि त्यालाच आम्ही मतदान देऊ, ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली पाहिजे। धाराशिवमधील ओबीसी सभेला मंत्री छगन भुजबळ येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र भुजबळांनी या सभेकडे पाठ फिरवली। पण प्रकाश आंबेडकरांसोबत एका मंचावर न येण्याची भुजबळांची ही काही पहिलीच वेळ नाहीये। 7 जानेवारीला नांदेडमध्ये झालेल्या ओबीसी महासभेलाही भुजबळांनी दांडी मारली होती। प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ हे एकमेकाला टाळताना दिसत आहेत, कारण एका कार्यक्रमाला असे भुजबळ असले की त्या ठिकाणी आंबेडकर जात नाही। आंबेडकर दोघांना तुम्ही विचारलं पाहिजे ना, एकमेकाला का टाळतात। एकीकडे भुजबळांनी 2 सभांकडे पाठ फिरवली, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण मिळालेल्या प्रत्येक सभांना हजेरी लावली। नांदेड आणि धाराशिव या दोन्ही सभांचं प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं होतं। खरं तर भुजबळ आणि आंबेडकर यांच्यात फारसं सख्य नाही। प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीशी चर्चा सुरू केली आहे। त्यामुळेच दोन्ही नेते एका मंचावर येण्याचं टाळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बघत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत। पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर जरांगेंसह असंख्य आंदोलक लोणा